दादा भाई नौरोजी। 1892 में ब्रिटेन के संसद में एक भारतीय चुनकर पहुंचा, वे थे दादा भाई नौरोजी। मेरी पहचान सिर्फ यह नहीं है कि मैं ब्रिटेन के हाउस ऑफ कॉमन्स में पहुंचने वाला एशिया का पहला शख्स हूं, बल्कि यह है कि मैं आज भारत का सबसे प्रमुख नेता हूं। मैं जातिवाद और साम्राज्यवाद के विरोध पूरा जीवन संघर्ष करता रहूंगा। यही मेरी जिम्मेदारी भी है और मेरे जीवन का लक्ष्य भी है। मंगल पांडे। धर्म की रक्षा ही राष्ट्र की रक्षा है, अल्लाह बख्श। आप सही फरमा रहे हैं पांडे जी। मजहब की हिफाजत करना मुल्क की हिफाजत करना है। आओ सभी यही बात हमारे हिंदुस्तानी सिपाहियों को बताते हैं। चलो अल्लाह बख्श। सुनो सुनो, सभी यहाँ आ जाओ। क्या बात है मंगल भाई? तुम्हें मालूम है यह गोरी सरकार हमारा धर्म भ्रष्ट करने की चाल चल रही है। हमें जो नया कारतूस दिया जा रहा है उसमें गाय और सुअर की चर्बी होती है, और ये गोरे लोग जानते हैं गाय हिंदुओं के लिए पवित्र जबकि सुअर मुसलमानों के लिए हराम होता है। इस बात को जानकर हमें सबको लड़ाना चाहती है। हम इस कारतूस का बहिष्कार करेंगे। बहिष्कार करेंगे। कोई भी आज से एक कारतूस को हाथ भी नहीं लगाएगा। इनकलाब जिंदाबाद। खामोश, क्या कर रहे हो? यहाँ पर से एक लाइन में खड़े हो जाओ। मंगल पांडे, तुम बताओ क्या बात है? साहब, यह जो नया कारतूस दिया जा रहा है, कहते हैं इसमें गाय और सुअर की चर्बी होती है, और गाय हिंदुओं के लिए पवित्र जबकि सुअर मुसलमानों के लिए हराम होता है। यह कंपनी सरकार की चाल है हमारा धर्म भ्रष्ट करने की, इसलिए हम में से कोई नहीं कारतूस को हाथ लगाएगा। शट अप यू ब्लडी इंडियंस। किसने कहा तुमको? ऐसा नहीं है। मंगल पांडे, तुम चलाओ बंदूक को। नहीं साहब, हम इसको हाथ भी नहीं लगाएंगे। हमें मरकर पुरखों को भी मुंह दिखाना है। अरे ये क्या कर रहे हो मंगल पांडे? मुझे मत रोको अल्लाह बख्श। आज एक बार फैसला हो जाने दो। वेरी गुड मंगल पांडे, चलाओ इस बंदूक को। अरे अरे क्या कर रहे हो मंगल पांडे? क्या कर रहे हो? हटाओ इस बंदूक को। कसम गंगा मैया की, आज इस धरती माँ को तेरे खून से पवित्र कर देंगे। सहलिया बहुत तुम अंग्रेजों की गुलामी को। वंदे मातरम, वंदे मातरम। हमला करो, कोई न जाने पाए। ब्लडी इंडियंस, इस गद्दार मंगल पांडे को इन सभी हिंदुस्तानियों के सामने फांसी पर लटकाए जाए। गो किल हिम। हाँ, चढ़ा दो मुझे फांसी पर। इसका परिणाम गोरी सरकार जल्द भुगतेगी। आज एक मंगल पांडे शहीद होगा, कल लाखों मंगल पांडे पैदा होंगे। अंग्रेजों को हुक्म को सदा केवल सदा के लिए बंद कर देंगे। वह इनकलाब आएगा जिसमें तुम्हारी सारी हुकूमत पानी की तरह बह जाएगी। इनकलाब जिंदाबाद। भारत माता की जय। झाशीची राणी लक्ष्मीबाई 1857च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटिश साम्राज्याशी लढा दिला होता। त्यांच्या शौर्यानं जनमानसात अढळ स्थान प्राप्त झालं। क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता। उठा माता भगिनींनो, उठा। आता वेळ आली आहे मातृशक्तीने इतिहास रचण्याची। आज आपण प्राणपणाने प्रतिकार केला आणि विजयी झालो तर इतिहास रचला जाईल। अन्याय अत्याचाराच्या फेऱ्यात सापडलेल्या सर्व स्त्रीवर्गाच्या मनात एक नवीन आत्मविश्वास, ऊर्जा निर्माण होईल। आता वेळ आली आहे आपले धाडस दाखवण्याची। चला परकीय शत्रूला दाखवून देऊ की या देशातील मातृशक्ती अचल आणि अजिंक्य आहे। मैदाने जंग में मारना है, फिरंगी से नहीं हारना है। मेरी झांसी नहीं दूंगी। तात्या टोपे। 1857च्या स्वातंत्र्य सम्राट दुर्दैवानं नानासाहेब पेशवे अज्ञातवासात गेलेत। रणांगणावर रणचंडिकेप्रमाणे पराक्रम गाजवून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा दुःखद अंत झालाय। पण नाही, मी पराभव मानणार नाही। कानपूर, लखनौ, झाशी अशी कूच करत मी इंग्रजांवर वचक बसवलाय। भलेही माझ्याकडे पैसा, तोफा, साधनांची कमतरता असेल, पण माझी स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामीनिष्ठा अटळ आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेल्या गनिमी काव्याच्या देणगीवर मी शत्रूला जेरीस आणणार. अखेर विश्वासघातानंच 1857च्या स्वातंत्र्य युद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. 18 एप्रिल 1859 रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आलं. फाशीचा वर 1857चा उठाव फंद फितुरीमुळे अयशस्वी झाल्यानंतर इंग्रजांनी धरपकड सुरू केली. 24 मार्च 1858 ते 8 सप्टेंबर 1858 असा खटला चालवण्यात आला आणि 17 जणांना हौतात्म्य पत्करावं लागलं. यामध्ये मुनाजी उर्फ बापू, नारायण बाबर उर्फ भांदिगरे, सखाराम बळवंत शेटे चव्हाण, बाब्या नाथा गायकवाड, यशानाथा गायकवाड, गणेश सखाराम कारखानीस, नाना उमाजी रामोशी मुडके यांना तोफेच्या तोंडी दिलं. नारायण उर्फ नाना बापू पावसकर, केशव निळकंठ चित्रे, शिवराम मोरेश्वर बहुश्रुत कुलकर्णी, विठ्ठल कोंडी उर्फ तात्या वाकनीस, सीताराम रंगो गुप्ते यांना फाशी देण्यात आली. तसेच रामजी बापूजी उर्फ रामसिंग चव्हाण, बाब्या हणगू शिरतोंडे, नाम्या नाईक चव्हाण, शिवाजी सोमाजी पाटोळे, परवाजी विठोबा साळुंखे, पाटलू यसू घाडगे यांना गोळ्या घालण्यात आल्या. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. आई आई मास्तरीणबाई आल्या. हो हो, आली तुला शिकवायला. जा सगळे तुम्ही घरात जा. हिची सावली सुद्धा पडायला नको. शिकून काय करायचं? भांडीच तर घासायची, लेकरं बाळ सांभाळायची. सासूबाई, ओ सासूबाई. राम 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 राम. त्या फुलेनी आता तुला पाठवलं का दुसऱ्यांना ज्ञान वाटायला? बाईच्या नावाला नुसता कलंक आहे तू. तुझ्या तर अकलेवरच शेण पडलंय. सावित्री, ओ सावित्री, मला माहित आहे आज तुमच्या सोबत काय झालं. हे बघ सावित्री, हा समाज बंधनांमध्ये अडकलेला आहे. हे लोक बंधनांमध्येच आनंदी राहतात. हे लोक अज्ञानी राहतात, पाप पुण्याच्या गोष्टी करतात. पण हे त्यांना माहीत नाही की एक स्त्री अज्ञानामध्ये ठेवून हे किती मोठं पाप करत आहे. आपण स्त्रियांना शिक्षित करूया, अज्ञानातून मुक्त करूया. या समाजाला सुशिक्षित करण्यासाठी आपल्याला कितीतरी वेळा अपमानित करण्यात येईल, परंतु हे कार्य आपल्याला समाजासाठी करायचे आहे. तुम्ही मला इतकं शिकवलं, समजावलं. मी एवढं जाणून घेतलंय की त्यांच्याकडून चांगल्या व्यवहाराची अपेक्षा करायचीच नाही. पण हे विचार करते की ही लोक कधीपर्यंत अज्ञानाच्या अंधारात राहतील. आपल्याला त्यांना शिक्षित करावं लागेल. जोपर्यंत स्त्री आणि बहुजन समाजातील लोक शिक्षित होणार नाहीत तोपर्यंत मी प्रयत्न करत राहीन. हा माझा दृढ संकल्प आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील समाज सुधारक होते. तसेच ते अर्थशास्त्रज्ञ आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. 1878 पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. We must bear our cross, not because it is sweet to suffer, but because the pain and suffering are as nothing compared with the greatness of the issues involved. वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जातात. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. त्यांच्यावर क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याचा प्रभाव पडला. वासुदेवा, या इंग्रजाला जर धुळीला मिळवायचं असेल तर 12 बलुतेदार व 18 पगड जाती नाही
या लढ्यात सामील करून घेणं लय गरजेचं आहे बघ. त्या बिगार या जय नाही साधायचा पठ्ठ्या. मग वासुदेव बळवंत फडकेंनी मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि अनेक समाजातून तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केले. भारत मातेच्या लेकरांनो, आज आपली प्रशिक्षित सैनिकांची संख्या केवळ शेकड्या नाही आणि शत्रूची लाखात. पण आपण स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आता कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही. नुसती खरडे घाशी करून आणि वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून उद्दिष्ट सफल होणे नव्हे, त्यासाठी वळलेल्या मुठींमध्ये तलवारीचं पात यायला हवं. जीवाची पर्वा न करता प्राणांची बाजी लावून आज आपण इंग्रज सरकार विरुद्ध अधिकृत युद्धाची घोषणा करत आहोत. शिरूर आणि खेड इथल्या खजिन्यावर धाडी टाकून आता आपण पुणे शहरावर कब्जा मिळवायचा आहे. Dr. Annie Besant. There is no life without consciousness, and there is no consciousness without life. अंधकार से प्रकाश की ओर जाने के लिए मनुष्य को संघर्ष करना पड़ता है. अपनी आंखें निर्धारित लक्ष्य केंद्रित रखो. जीवन सहज नहीं, एक संघर्ष है. कठिनाइयां एवं बाधाएं जीवन का अंग है. इनसे भयभीत होकर कर्तव्य पथ से पलायन करने का अर्थ होगा अपने जीवन मूल्य को नष्ट कर देना. सुंदर जीवन के लिए हमें संघर्ष के बीच रहना होगा. संघर्ष को पार करते हमें आगे बढ़ना होगा, तभी हम सफल होंगे. सुरेंद्रनाथ बैनर्जी. बंगाल की पवित्र भूमि में जन्म पाने से मेरे मातृभूमि के प्रति जीवन कर्तव्य निश्चित हो जाते हैं. इन्हीं कर्तव्यों का निर्वाहन करने के उपरांत मुझे मेरे प्रिय भारतवासियों ने सौभाग्यवश राष्ट्रगुरु यह उपनाम प्रदान किया है. मैंने अपने संपूर्ण जीवन में उदारवादी तथा प्रगतिशील सोच के विचारों का निर्वाहन किया है. मैंने कलकत्ता में स्थापित किए रिपन कॉलेज तथा द बंगाली यह वृत्तपत्र में देशवासियों को समर्पित करता हूं. स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्यासी आणि तत्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. ते पाश्चात्य गूढवादानं प्रभावित झाले. तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचं श्रेय विवेकानंदांना दिलं जातं. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिश शासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिलं. Sisters and brothers of America, it fills my heart with joy unspeakable to rise in response to the warm and cordial welcome which you have given us. I thank you in the name of the most ancient order of monks in the world. I thank you in the name of the mother of religions. And I thank you in the name of millions and millions of Hindu people of all classes and sects.